मयुरी त्याच्याकडे पाहत होती तेव्हाच तो कुशीवर वळला आणि नेमकी तीच उशी ओढून त्यानं स्वतःजवळ घेतली. त्यामुळं बेसावत मयुरी त्याच्या छातीवर आपटली. आता पुढे. काय करते तू? राघव डोळे उघडत तिला विचारू लागला. तुला असं माझ्यावर पडायला खूप आवडतं का गं? आधी पण अशीच एकदा पडली होतीस. त्याच्या ह्या बोलण्यावर तिला काही सुचेना. त्यात तो तिला हसत होता. त्यामुळे ती चिडली. कसं तरी उठून निघून जाऊ लागली. तसं त्यानं परत तिला त्याच्यावर हात धरून ओढलं. ती परत त्याच्यावर पडली. तिचे केस मोकळे झाले. तो ते बाजूला करत तिच्या डोळ्यात बघायला लागला. त्या स्पर्शानं तिची धडधड वाढली आणि डोळे आपसूक लाजेनं खाली वळले. तिचे गाल गुलाबी झाले. राघव तिला भान हरपून बघत होता. त्यानं हळूच तिच्या गालावरून बोट फिरवलं. तिच्या ओठांची नाजूक थरथर बघून त्याचा संयम आता सुटत चालला होता. ती हळूच उठायची धडपड करत होती. तसं त्यानं दुसऱ्या हातानं तिला कमरेला धरून ठेवलं. तिला उठता येईना. तिची धडधड त्याला स्पष्ट ऐकू येत होती. राघव तिच्या केसात हात घालून तिला बघत होता आणि तिनं पुढच्या कल्पनेनं डोळे मिटून घेतले होते. दोघातलं अंतर हळूहळू कमी होत होतं आणि अचानक डोरबेल वाजली. रूम सर्व्हिस. बाहेरून कोणीतरी टकटक करत दरवाजा वाजवत होतं. तिची कॉफी आली होती. तसं ती दचकून पटकन उभी राहिली. राघव पण भानावर येत उठून बसला. मनातल्या मनात त्यानं त्या रूम सर्व्हिसवाल्याला खूप शिव्या घातल्या. थोडं अजून उशीर केला असता तर नसतं चाललं का? मयुरी कॉफी घेऊन बाल्कनीमध्ये येऊन उभी राहिली. तिची धडधड अजून कमी होत नव्हती. ती पुढच्या कल्पनेनं सैरभैर झाली होती. हात पण थोडे कापत होते. तिनं मग बाजूला ठेवून दिला. ती तिथेच उभी राहिली. राघव उठून तिच्या बाजूला येऊन उभा राहिला. तिनं त्याच्याकडे बघितलं. तो तिलाच बघत होता. तिनं तशी मान वळवून घेतली आणि इथे तिथे बघू लागली. तिच्या हातांची चुळबुळ चालू होती. आता बाण सुटलाच आहे तर माघार नको, असं राघव मनात म्हणत होता. तसं त्यानं कॉफीचा मग उचलला. मी पिऊ? राघवने तिला विचारलं. त्यानं एक घोट घेतला आणि किती कडू आहे. तू अशी मागवली होतीस का की मलाच कडू लागतेय? आणि मग तिच्यासमोर धरत, बघ तू पिऊन, सांगत तिच्या हातात ठेवला. तिनं त्याच्याकडे संशयानं बघत एक सिप घेतला. पण त्याचा चेहरा निर्विकार होता. चांगली तर आहे, तुला का कडू लागतीये? ती त्याला म्हणाली. बघू आण इथे, असं म्हणत त्यानं तो तिच्या हातून घेतला आणि तिनं जिथून तो ओठाला लावला होता तिथून त्यानं एक घोट घेतला. आता खूप गोड लागतीये, तो तिला डोळे मिचकावत बोलला. तिला काही क्षण काहीच कळलं नाही. तो तिच्याकडे बघून हसायला लागला तेव्हा तिला कळलं त्यानं काय केलं होतं ते. तशी तिनं लाजून मान खाली घातली. राघव तिथे तिला तसं बघत मिटक्या मारत कॉफी पित होता. राग आला माझा? मग बाजूला ठेवत तो तिला म्हणाला. ती अजून त्याच्याकडे बघत नव्हती. तिनं काही न बोलता नाही म्हणून मान हलवली. तो अजून तिच्या जवळ सरकला. तसं ती निघून जायला लागली. त्यानं पटकन तिचा हात पकडला. मयुरी. तिची थरथर त्याला जाणवत होती. त्यानं तिला त्याच्यासमोर उभी केली. ती अजूनही खालीच बघत होती. त्यानं तिच्या चेहऱ्यावर आलेले केस कानामागे खोचले. तसं तिनं त्याच्याकडे बघितलं. सॉरी, माझा तोल गेला, पण तू अशी जवळ आलीस की माझ्या मनाला आवरता आलं नाही. राघव तिच्याकडे बघत बोलला. तुला माझा राग आलाय का? बोल ना काहीतरी, प्लीज. तुझा हक्क आहे ना तो? ती खाली बघून हळूच बोलली. तुझी सहमतीशिवाय ती जबरदस्ती आहे, जी मला कधीच करायची नाही. राघवने तिच्या हनुवटीला धरून तिची मान वर केली. तसं तिनं त्याच्याकडे बघितलं. तू मला शिक्षा दे, मी चूक केली आहे, ओरड, पण प्लीज रागवू नकोस, मला सहन होणार नाही. राघव बोलत होता. त्याला आता खरंच टेन्शन यायला लागलेलं. मी नाही रागावलीये, त्याच्याकडे बघत ती बोलली. खरंच? तो. खरंच. ती आत निघून गेली. राघव थोडा वेळ तिथेच उभा राहिला. त्यानं ह्या गोष्टीवर खूप विचार केला होता. पण आज त्याचा संयम सुटत चालला होता. तो अक्षरशः रोज तिच्या प्रेमात पडायचा. तिची रोजची वेगवेगळी रूपं त्याला नेहमी मोहित करायची. तिचं हसणं आणि लाजणं त्याच्यात थेट काळजाला हात घालायचं आणि ती त्याच्या प्रेमात पडल्यावर अजून जास्त गोड दिसायला लागली होती.
ती जेव्हा जेव्हा साडी नेसायची तेव्हा तेव्हा त्याचा फ्यूज उडायचा. आजपर्यंत त्यानं त्याच्या मनाला आवर घातला होता, पण आता त्याला ते जमेनासं झालं होतं. मयुरी अजूनही शांत झाली नव्हती. ती बेडवर बसून त्याला पाठमोरा बघत होती. काही झालं तरी तो तिचा नवरा होता आणि त्याचा तो हक्क होता, पण त्यानं तो आजपर्यंत कधीच गाजवला नव्हता. त्याच्या मिठीत तिला कधीच वासना जाणवली नव्हती. त्याचं निर्मळ प्रेम त्यातून समजून यायचं. आता पण जे काही झालं ते अगदी स्वाभाविक होतं. त्यात त्याच्या एकट्याची चूक नव्हती ना. तीच त्याच्यावर जाऊन पडली होती. तिला ते आठवलं तसं तिला हसू फुटलं. कशी आहे मी? पण नंतरचं आठवून तिच्या अंगावर गोड शहारा आला. तिचे गाल परत लाल झाले. त्याच्या जागी स्वतःला ठेवत ती विचार करू लागली. दुसऱ्या कोणाला एवढं कधीच जमलं नसतं हे तिला कळलं. तसं ती त्याच्या मागे जाऊन उभी राहिली. त्याचा चेहरा नक्की पडला आहे ह्याची तिला खात्री होती, म्हणून तिनं हसत त्याला मागून हळूच गुदगुल्या केल्या. तो फिरला तसं परत चेहरा सरळ ठेवत बोलली, रंकाळा जायचं कॅन्सल का? नाही, जाऊयात ना, मी आवरतो, तू पण तयार हो. तो तसाच आत निघून गेला. तसं ती हसली. नेहमी तू मला हसवतो, माझा मूड ठीक करतो, आज मी तुझा मूड ठीक करेन, आणि तयार व्हायला गेली. ती तशी मस्तीखोर नव्हती, पण आता मगाशी तो तिच्यासोबत जे वागला होता तिला नाही म्हटलं तरी मनापासून आवडलं होतं. आता त्याने स्टार्ट केलंच होतं तर फिनिश आपण करू, म्हणून ती आता त्याला खूप त्रास देणार होती. तिला मनातून असं त्याला त्रास देणं बरं वाटत नव्हतं आणि त्याचं पडलेलं तोंड बघून आधी तर तिला खूप हसायला येत होतं. बिचारा राघव, आज त्याचं काही खरं नव्हतं. तो त्याचं आवरून बाहेर आला. कसला भारी दिसतोय हा, पण त्याच्या तोंडावर 12 वाजलेले. त्यानंतर ती आवरायला गेली. खूप वेळ झाला तरी ती येत नाही बघून तो दार वाजवायला गेला. तेव्हा नेमकं तिने उघडलं. तो तिला बघतच राहिला. तिला परत साडीत बघून त्यानं मनातल्या मनात डोक्याला हात लावला. परत साडी? काय चाललंय हिचं? एकतर आधीच मी मला कसा तरी कंट्रोल करतोय आणि ही अशी त्रास देतीये. खूप छान दिसत होती साडी, साधीच होती, पण तो पिस्ता कलर तिला खूप खुलून दिसत होता. त्यात तिनं केस पण मोकळे सोडून छोटासा क्लिप लावला होता. नेहमीसारखा त्याचा फ्यूज उडला. तो तिला बघतच राहिला. तिनं त्याला आवडते म्हणून मुद्दाम साडी नेसली होती. चल निघू, ती त्याचं उघडलेलं तोंड बंद करत बोलली. तसा तो भानावर आला आणि तिच्या मागून मंत्रावल्यासारखा जाऊ लागला. ही मुद्दाम करतीये ना आता? माझी परीक्षा का बघतीये ही? तो पूर्ण वेळ गाडीत एक डोळा तिच्यावरच ठेवून होता. त्याला काहीच समजत नव्हतं. बिचारा. मयुरी मात्र रागावल्याचा आवाणत बसून होती. तिनं एकदा पण त्याच्याकडे बघितलं नव्हतं. तिला हसू येत होतं, पण ती कशीबशी ते आवरत होती. पार्किंगला गाडी लावून ते रंकाळ्यावर फिरू लागले. तिथे येणारे जाणारे त्यांनाच बघत होते, जास्त करून हिला, पण ती तिच्याच नादात होती. राघवला काही समजत नव्हतं. त्याचं आता डोकं खराब व्हायला लागलं होतं. मी सोबत असताना सुद्धा हिला का बघतायत सगळे? तो एका ठिकाणी शांत उभा राहिला आणि आता तिच्याकडे बघायला लागला. किती गोड दिसतेय आणि सगळं तर ठीक आहे, मग सगळे असं का बघतायत आम्हाला? त्याला काही समजत नव्हतं. ती समोर पाणी बघत होती. त्याचं लक्ष तिच्या गळ्याकडे गेलं तेव्हा त्याला समजलं. अगं ए, तुझं मोठं मंगळसूत्र कुठे? तो वैतागत तिला विचारू लागला. तिनं अगदी छोटं मंगळसूत्र घातलं होतं जे तिच्या केसांमुळे अजिबातच दिसत नव्हतं. पर्समध्ये, ती थंडपणे म्हणाली. तू वेडी आहेस का काय? तू घाल ना ते, सगळे तुलाच बघतायत. राघव आजूबाजूला बघत हळूच बोलला. का, हे ठीक नाहीये का? निरागसपणे तिचं उत्तर आलं. अगं तू घाल ग ते, मी नंतर तुला सांगतो नीट. तो घाईनं तिला एका बेंचवर बसवत बोलला. माझ्याकडे नाहीये आता. तिच्याकडे ते होतं तरी ती बोलली. ती मुद्दाम असं करत होती. त्याला जेलस होत बघून तिला खूप मस्त वाटत होतं. मयुरी, मस्ती नको ना, खोटं बोलू नको, तो तिच्याकडे बघत बोलला. तसं आता तिनं ते हळूच काढून घातलं. तिला आता खूप हसू फुटत होतं. राघवला पण समजलं होतं ती मुद्दाम करतीये. हस हस, अजून हस, मुद्दाम चालू आहे ना हे सगळं? तो तिला विचारू लागला. तसं ती गोड हसली. मग तू का असा तोंड पाडून बसलाय? मी काही बोलली का तुला मगाचसाठी? ती,
नाही बोललीस, पण मलाच कसं तरी वाटू लागलं ना. मला तुझं प्रेम जबरदस्तीनं नकोय. तो दूरवर कुठेतरी बघत बोलला. तू खूप सांभाळून घेतोस मला. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. तिनं त्याच्या हातावर हात ठेवला. त्यानं तिच्याकडे बघितलेलं ते मोठ्या मंगळसूत्र घालून ती आता अजून खूप छान दिसत होती. त्याच्या नावाचं मंगळसूत्र. त्याला पण आता हसू फुटलेलं. कशी आहे ही? खूप वेडी आहे, पण माझी आहे ही. तिनं शेवटी त्याचा मूड ठीक केला होता. तुझं बघून पोट भरलं ना? आता चल ना, मला भूक लागली आहे, ती त्याला उठवत बोलली. मग त्यांनी तिथल्या चौपाटीवरच मिळत असलेले सगळे चाट खाल्ले आणि तिथल्या तिथे खूप फिरले. फिरून फिरून पाय दुखायला लागले तसे ते पार्किंगकडे निघाले. आता फिरत असताना त्यानं तिचा हात अजिबात सोडला नव्हता. असं हातात हात घेऊन फिरायची त्याची पहिलीच वेळ होती. त्याला खूप छान वाटत होतं. एवढं खाल्ल्यावर जेवायचा प्रश्नच येत नव्हता. त्यामुळे आता जाऊन झोपायचं म्हणून ते फिरू लागले. त्यानं एक आईस्क्रीम पार्लर बघून कार थांबवली. कारच्या बॉनेटवर बसून दोघं आईस्क्रीम खात होते. साडीमुळे मयुरीसारखी घसरत होती आणि राघव तिला हसत होता. तिला पण आता साडीचा वैताग यायला लागला होता. त्याला चिडवून तर झालं होतं, पण आता तिला ती साडी नको होत होती, म्हणून ती खाली उतरून उभी राहिली. नेहमीचा ड्रेस घालायचास ना, कशाला उगाच जमत नाही तर साडी नेसायची. तो पण खाली उतरला आणि तिला विचारलं. तिनं त्यावर त्याच्याकडे बघितलं. का, मी इतकी वाईट दिसते का? ठीक आहे, परत कधीच नाही नेसणार साडी, ती तोंड फिरवत बोलली. मी असं कुठे बोललो? तो पटकन त्यावर बोलला तसं तिनं मान फिरवून घेतली. नाहीच नेसणार मी आता, ती त्याला चिडवत बोलली. तसं परत त्याचा चेहरा पडला. हिनं आज मला सतवायलाच घेतलं आहे. जाऊयात, मला झोप येते आणि पाय पण दुखायला लागलेत. ती असं बोलत कारमध्ये जाऊन बसली. आता खरंच रुसली होती. एवढी साडी नेसली याच्यासाठी आणि हा मला बोलतो नको नेसू. काय बोलला तर हे, जा, आता बोलतच नाही मी. ती अजिबात त्याच्याकडे बघत नव्हती. त्याला पण आता ते समजलं होतं. ती हक्कानं त्याच्यावर रागावली होती. राघवला ते हवं होतं, पण आता ती रुसली तर काय करू ते त्याला सुचत नव्हतं. तो तिला घेऊन परत हॉटेलवर आला. तशी ती पटकन उतरली. तो कार पार्किंग करून आला तोपर्यंत ती तिथेच उभी होती. त्याला हसायला आलं. वेडीच आहे, नीट रागावता पण येत नाही. तो आला तसा ती तरातरा पुढे जाऊन पायऱ्या चढू लागली. त्या नादात एक पायरी निसटली आणि तिचा उजवा पाय मुरगळला. तर मित्रमैत्रिणींनो, पुढे काय होईल हे आपल्याला पुढच्या भागात पाहायला भेटेल. तुम्हाला ही कथा कशी वाटते आहे कमेंटद्वारे नक्की सांगा. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल मनापासून आभार. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.